हाय फ्रेंड्स, नमस्कार. हाय फ्रेंड्स, मी हनुमंत दगडे मांजरीहून आपण सनेज मार्केटिंग बिझनेस करतो आहे. आणि आता आपण जो बघत आहात गहू कोलवडी ते दिलेला आहे. न सॉईल केअर, सन गार्डन, सनस्टिक, सन बूस्ट हे दिलेलं आहे. आणि आता हा गहू आपण बघू शकताय. बाजूचा गहू आपण बघितला, हाही गहू बघतोय आपण. त्याच्यापेक्षा वांबे पण आपल्या सरस आहेत आणि गव्हाची क्वालिटी पण चांगली दिसते आपल्याला त्याच्या बाजूच्या गव्हापेक्षा इथं. तर मला वाटतं प्रत्येकाने असं करावं. आणि आपण ज्यांच्याकडे दिलेलं आहे आपले रोळेकर सर, त्यांना विचारूया आपण त्यांचा काय अनुभव आहे. सगळे मांजरीहून बिझनेस बिलॉंग करतो मी. आणि आपण आता उभा आहे कोलवडी तर गावाच्या शेतात उभा राहणार आपण. आणि आपण रोळेकर सरांना आपल्या सनेचे काही प्रॉडक्ट दिले होते, सन गार्ड, सॉईल केअर, सनस्टिक, सन बूस्ट. तर त्यांचाच अनुभव आपण विचारू त्यांना. सर, काय वापरलं तुम्ही इथं? तुमच्याकडनं जे पूर्ण प्रोडक्ट घेतले होते ना ते पाण्यातनं काय सोडले, काय फवारणी केली आणि गहू पण चांगला भरलाय. बाजूचा गव्हाने आपला गहू काय फरक वाटतो तुम्हाला? की जमीन आसमानचा फरक आहे. याच्याबद्दल आपला गहू नाही भारी त्यांच्यापेक्षा. याच्याबद्दल त्यांचा गहू आपल्यापेक्षा 1 महिन्यात पुढचा आहे आणि आपला 1 महिन्यात आधीचा आहे. पण त्यांच्यापेक्षा आपला गहू भारी आहे. बरं, याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? 1 नंबर आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं बाकी शेतकऱ्यांनी काय घ्यावं? हे वापरलं पाहिजे. हां हां, त्यांना सांगावं लागेल. बरं 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 बरं. आणि क्वालिटीबद्दल गव्हाच्या वांब्याचे काय लय भारी, लय भारी. त्यापेक्षा आपली वंबी किती पण भारी. बरं बरं, थँक्यू. तर मला वाटतं प्रत्येकाने हा सनीचे आपले प्रॉडक्ट वापरावे. कारण त्याच्यामुळं आपली जमिनीचं केमिकलमुळे जे जमिनीचा ऱ्हास होतोय तो बऱ्यापैकी कमी होईल. कारण आपल्या आजचे देशाचे कृषीमंत्री सांगतात 2030पर्यंत आपल्या देशातील जवळपास 30% जमीन नापीक होऊ शकते, होणार आहे. तर आपण जर तुम्हाला असं विचारतो, जर आपल्या सनीचे प्रॉडक्ट वापरले, जमीन आपली भुसभुशीत राहतील आणि जमीन पण टिकल चांगली. त्याबद्दल तुमचं काय सांगतं जमीनबद्दल? सगळं नाही, तेव्हा प्रोडक्ट वापरले पाहिजे. काय जमीन भुसभुशीत राहील आणि जे काय करेल ना ते भारी पण येईल. बरं बरं. नमस्कार सर.